नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासह महसूल मंत्र्यांच्या कारवायांमुळे अस्वस्थ महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुकारले 2 दिवस सामूहिक रजा आंदोलन. आज पहिल्या दिवशी आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागाचं कामकाज ठप्प. वंचित राजकीय पक्ष संपवण्याचा भाजपचा मनसुबा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरातील विजयी संकल्प महासभेत निर्धार. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं नाव बदलण्याविरोधात कोल्हापुरात आम्ही भारतीय लोक आंदोलनाचं आत्मक्लेश आंदोलन. भाजप महात्मा गांधींचं नाव पुसण्याचं काम करतंय. आमदार सतेज पाटील यांची टीका. नगरपालिका निवडणूक मतमोजणीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला आढावा. कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची जिल्हाधिकारी अमोल येडगेंची माहिती. आणि मद्यधुंद आजोबा तोल जाऊन पडला. 4 महिन्यांचं बालक गंभीर जखमी. इचलकरंजीतील स्वामी मळा परिसरातील विचित्र प्रकार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महसूल मंत्र्यांकडून विधिमंडळात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विना चौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणांमुळे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या विरोधात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनामुळे महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालं असून नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागतोय. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक विविध मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्याचा निपटारा झालेला नाही. त्यातच विधिमंडळात महसूल मंत्र्यांनी महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विना चौकशी निलंबनाची घोषणा केली. त्यामुळे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं आणि असंतोष निर्माण झालाय. त्यामुळे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 17 आणि 18 डिसेंबर या 2 दिवशी सामूहिक रजा आंदोलन छेडलंय. त्यामुळे आज तलाठी, मंडल अधिकारी, तहसील कार्यालय आणि महसूल विभागाची सर्व कार्यालयं बंद राहिली. आंदोलनामुळे कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागलं. राधानगरी तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या वतीनं सामूहिक रजा आणि मागण्यांचं निवेदन राधानगरी तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी संजय गीते यांना देण्यात आलं. यावेळी विजय गुरव, LS पाटील, सुयोग नागरे, सृष्टी चौगले, विश्वास शेणवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ या तिन्ही महामंडळांमध्ये अनुदान आणि कर्ज वाटपात गैरव्यवहार झालाय. ही तिन्ही महामंडळं सक्षम करण्यासाठी आणि थकीत कर्ज वसूल करण्यासाठी शासनानं कोणती कार्यवाही केली आहे, असा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात अधिवेशनात उपस्थित केला. आमदार सतेज पाटील यांनी महामंडळांमध्ये अनुदान व कर्ज वाटपात झालेली अनियमितता आणि थकीत कर्ज वसुलीबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकाला व्यवसायाकरता अल्प व्याजदरात कर्ज देऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ ही 3 महामंडळं स्थापन केली आहेत. या तिन्ही महामंडळांमध्ये अनुदान आणि कर्ज वाटपात गैरव्यवहार झाला असून एकाच घरात 4 ते 5 वेळा कर्ज वाटप झाल्याचा प्रकार आमदार सतेज पाटील यांनी निदर्शनास आणला. अनुदान आणि कर्ज वाटपात झालेल्या गैरव्यवहार आणि अनियमिततेमुळे 2010 पासून 85% कर्जधारकांची 800 कोटी रुपयांची कर्ज थकीत राहिल्यानं ही महामंडळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली आहेत. हे खरं आहे काय,
ही तिन्ही महामंडळं सक्षम करण्यासाठी आणि थकीत कर्ज वसूल करण्याकरता शासनानं कोणती कार्यवाही केली असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अनुदान आणि कर्ज वाटपात झालेल्या अनियमिततेमुळं कर्ज थकीत होऊन ही महामंडळं आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाली असल्याची बाब अमान्य केली. तथापि थकीत कर्ज वसूल करण्याकरता महामंडळाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर विशेष वसुली मोहीम राबवून थकबाकीदारांवर दबाव वाढवला जात असल्याची माहिती दिली. केंद्र सरकारनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाचं नाव बदलण्यासाठी संसदेत विधेयक आणलंय. या विरोधात आज कोल्हापुरात आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भाजप सरकार महात्मा गांधींचं नाव आणि त्यांची आठवण पुसण्याचं पाप करतंय अशी टीका केली. या आंदोलनात विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील गरीब लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजेच मनरेगाचं नाव बदलण्याचं नवं विधेयक केंद्र सरकारनं आणलंय. मात्र याला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मनरेगाचं नाव बदलण्याच्या विरोधात आज कोल्हापुरातील पापाची तिकटीमधील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोर आम्ही भारतीय लोक यांच्या वतीनं गांधी टोपी परिधान करत आत्मक्लेश आंदोलन केलं. यावेळी महात्मा गांधी जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. अनेकांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महात्मा गांधींचं नाव, त्यांच्या आठवणी पुसण्याचं पाप भाजप सरकार करत असल्याची टीका केली. केंद्र शासनानं अत्यंत एक दुर्दैवी पाऊल उचललेलं आहे की मनरेगा महात्मा गांधींच्या नावानं असणारी योजना त्याचं नाव बदलायचं काम केलेलं आहे. मला वाटलं महात्मा गांधींचं चिरंतर एक आठवण या योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या गरिबांसाठी होती आणि तेच पुसण्याचं काम पाप भाजपने केलेलं आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. सभागृहामध्ये पण विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांनी हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. परंतु एक बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचं नियोजन भाजपचं चालू आहे. त्याचा निषेध आम्ही करतो. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सध्याचं सरकार पंडित नेहरू, इंदिरा गांधी, महात्मा गांधी यांची नावं बदलण्याशिवाय दुसरं काही करत नसल्याचा आरोप केला. हुकुमशाही आणणारं हे सरकार आहे. जाती धर्माची उदात्तीकरण केलं जातंय. भांडणं लावण्याचं काम खलनायक अमित शहा करत असल्याचा आरोप देवणे यांनी केला. डॉक्टर उदय नारकर यांनी राष्ट्रीय प्रतीक पुसण्याचं काम सुरू असल्याची टीका केली. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी या योजनेचं नाव बदलून भाजप इतिहास पुसण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना ठाकरे गट उपनेते संजय पवार, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर, तौफिक मुलानी, भूपाल शेटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, दिलीप पवार, बबन राणगे, रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, अभिषेक मिठारी, मंजित माने, सरलाताई पाटील, भारती पोवार, वेदवती मोहिते, उज्ज्वला चौगुले, वैशाली जाधव, चंदा बेलेकर, वैशाली पाडेकर, वैशाली महाडिक, पूजा आरडे, अलका सलगर, स्नेहिता उल्पे, निर्मला खामकर, सपना जाधव, नंदिनी वैद्य आदींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील नगरपालिका निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या अनुषंगानं आज ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतमोजणीच्या तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, सह आयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. मतदार जनजागृती प्रक्रिया प्रभावीपणे राबवल्याबद्दल आयोगानं या बैठकीत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं.
राज्यातील नगरपालिका निवडणुकींचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्या अनुषंगानं आज ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत मतमोजणीच्या तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या कामासाठी एकूण 790 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांची 2 प्रशिक्षण सत्र पूर्ण झाली असून तिसरे प्रशिक्षण प्रगतीपथावर असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत सांगितलं. फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्यात. गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 साठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी येडगे यांनी या बैठकीत सर्व ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती काळजी घेतल्याचं सांगितलं. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व 13 स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी ठेवलेल्या बंदोबस्ताचीही माहिती त्यांनी आयोगाला दिली. या निवडणुकीत जिल्ह्यात 78.87% मतदान झाले. मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या बैठकीत विशेष अभिनंदन केलं. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दुसऱ्या दिवशीही काँग्रेस कमिटी कार्यालयात सुरू होत्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज 10 प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून आता उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार सतेज पाटील यांनी 1 ते 10 प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, तर आज 10 ते 20 प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये ज्येष्ठांसह तरुण आणि महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. सर्व 20 प्रभागांमधून काँग्रेसच्या सुमारे 350 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून यामध्ये माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक, डॉक्टर, वकील, अभियंते यांच्यासह उच्च शिक्षितांचा समावेश आहे. काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून आता उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुलाखतींवेळी आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक राजू लाटकर, भारती पोवार, आनंद माने, भरत रसाळे, सरलाताई पाटील, वेदवती मोहिते, वैशाली महाडिक यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या पाझर तलावाशेजारी प्रस्तावित होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयाविरोधात सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पाणलोट क्षेत्राचे अधिकारी यांच्या पथकानं गावाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे तलावाला किंवा पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही असं सांगितलं. मात्र ग्रामस्थांनी आपला विरोध कायम असल्याचं सांगितलं. कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या पाझर तलावाशेजारी प्रस्तावित होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या विरोधात ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पाणलोट क्षेत्राचे अधिकारी यांच्यासह पथकानं गावाला भेट दिली. प्रशासकीय पथक बांधकामाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. तलावाचं महत्त्व आणि भविष्यात पर्यावरणावर होणारे संभाव्य गंभीर परिणाम लक्षात घेऊन गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेत रुग्णालय आणि महाविद्यालयाला विरोध असल्याचं सांगितलं. यावेळी ग्रामस्थांनी रुग्णालय आणि महाविद्यालय तलावाशेजारी न घेता गावातील किंवा परिसरातील अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी केली.
दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हा दवाखाना इथं झाल्यास तलावाला किंवा पर्यावरणाला धोका होणार नाही हे तांत्रिकदृष्ट्या पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. केवळ तोंडी चर्चा न करता आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना संपूर्ण तलावाच्या परिसरात ग्रामस्थ घेऊन गेले. यावेळी ग्रामस्थांनी जागेची वास्तविक स्थिती दाखवून दिली. पाण्याची पातळी, पाणलोट क्षेत्र आणि तलावाचे स्थानिक महत्त्व स्पष्ट करून त्यांनी हा दवाखाना अन्यत्र स्थलांतरित करावा या मागणीवर जोर दिला. यावेळी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला. प्रशासकीय पाहणीनंतर गावकऱ्यांचा विरोध कायम राहिला असून आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय यावर कोणता निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, आश्रमशाळांमधील शिक्षकांची निवड पवित्र पोर्टलद्वारे करण्याबाबत दिनांक 3 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार पारदर्शक पद्धती विहित करण्यात आल्यात. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे. आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या निवडीबाबतचा प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना नियमबाह्य पद्धतीने शिक्षक पदभरती करण्यात आल्याची बाब आमदार सतेज पाटील यांनी निदर्शनास आणली. राज्यात 2019 नंतर अनेक नियमबाह्य शिक्षकांना नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या असून विभागाच्या शासन निर्णय दिनांक 15 मे 2019 नुसार पवित्र पोर्टलद्वारे संगणकीय प्रणालीचा वापर न करता नियमबाह्यरित्या शिक्षक पदभरती केली आहे. हे खरं आहे काय? या नियमबाह्य नियुक्त्यांप्रकरणी संबंधितांची चौकशी करण्यात आली आहे काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रमशाळांमधील शिक्षकांची निवड पवित्र पोर्टलमार्फत करण्याचा निर्णय या विभागानं दिनांक 15 मे 2019 रोजी घेतला असल्याचं सांगितलं. या प्रणालीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं दिनांक 3 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये पारदर्शक पद्धती विहित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सावे यांनी दिली. राज्यात इतके घोटाळे होत आहेत पण कारवाई काहीच नाही. आता तर जनतेने सुद्धा अपेक्षा सोडली असून राज्यातील सरकार संवेदनशील नाही, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. केंद्र सरकार पाठीमागं आहे, राज्य सरकार पाठीमागं आहे. त्यामुळं शिरसाट असू देत किंवा कोखाटे असू देत किंवा पैशाच्या बॅगा त्या ठिकाणी मोजल्या जातात, जमिनी कुणाकुणाच्या काढून घेतल्या जात आहेत, एवढे घोटाळे होत आहेत. कुठल्या मंत्र्यावर कारवाई झालेली गेल्या वर्षभरामध्ये आम्ही बघितलेली. त्यामुळं मला नाही वाटत सरकार हे संवेदनशील आहे. अशा कुठल्या कारवाई होतील अशी अपेक्षाच आता जनतेने सोडून दिलेली आहे. इचलकरंजीतील स्वामी मळा परिसरात मद्यधुंद आजोबा तौल जाऊन 4 महिन्याच्या बाळाच्या अंगावर पडले. यामध्ये बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इचलकरंजीतील स्वामीमळा परिसरातील एका घरात हा विचित्र प्रकार घडलाय. दारूच्या नशेत स्वतःचा तोल सावरता न आल्यानं एक वृद्ध थेट 4 महिन्याच्या नातवाच्या अंगावर पडला. यामध्ये बाळाच्या डोक्याला मार लागून त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव झाला. आई वडिलांनी त्याला IGM रुग्णालयात दाखल केलं, परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळं पुढील उपचारांसाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सांगलीला जाण्यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत न आल्यामुळं बाळाच्या नातेवाईकांची अस्वस्थता वाढली होती. आजोबाचं व्यसन थेट नातवाच्या जीवावर बेतण्याची स्थिती निर्माण झाल्यानं शहरभर हा चर्चेचा विषय बनला असून बाळाचा जीव वाचावा यासाठी लोक प्रार्थना करतायत. करवीर तालुक्यातील बालिंगा ते दाजीपूर मार्गाचं घाणवडे हद्दीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच काम सुरू करण्यात आलं होतं. बाधित शेतकऱ्यांनी या रस्त्याचं काम बंद पाडलं होतं. मात्र काम अर्धवट राहिल्यानं रस्त्यावरील धुळीमुळे घाणवडे ग्रामस्थांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे भूसंपादन होत नाही तोपर्यंत पूर्वी ज्या स्थितीत रस्ता होता त्या स्थितीत तो करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
करवीर तालुक्यातील बालिंगा ते दाजीपूर मार्गाचं काम घाणवडे हद्दीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच सुरू करण्यात आल्यानं बाधित शेतकऱ्यांनी या रस्त्याचं काम बंद पाडलं होतं. त्यामुळे गेली कित्येक महिने रस्ता खोदाई केलेल्या स्थितीत तसाच पडून आहे. मात्र आता या रस्त्यावरील धूळ ग्रामस्थांसह वाहनधारकांसाठी डोकेदुखी बनतीये. या रस्त्यावर ठेकेदार कंपनीकडून दिवसभरात 4 ते 5 वेळा पाणी मारणं अपेक्षित होतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्वी ज्या स्थितीत रस्ता होता तसा रस्ता करावा अथवा ठेकेदार कंपनीकडून दररोज 4 ते 5 वेळा टँकरनं रस्त्यावर पाणी मारण्यात यावं. मागण्यांचं निवेदन ठेकेदार कंपनीला देण्यात आलं. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे सरदार पाटील, किरण दामुगडे, संग्राम पाटील, महादेव कांबळे, प्रकाश पाटील, सागर पाटील, अरुण पाटील, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील उपस्थित होते. राज्यात 2012 पासून गुटखा, सुगंधित सुपारी आणि तंबाखूवर कायदेशीर बंदी आहे, तरीही बेकायदेशीरपणे त्याची विक्री सुरू आहे. या विक्रीचा पानपट्टी व्यवसायावर परिणाम होत असून शासनानं तंबाखूच्या उत्पादनावरही बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात 2012 पासून गुटखा, सुगंधित सुपारी आणि तंबाखूवर कायदेशीर बंदी आहे. मात्र तरीही परराज्यातून येणाऱ्या गुटखा, सुगंधित सुपारी आणि तंबाखूची महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विक्री सुरू आहे. याचा राज्यातील पानपट्टी व्यवसायावर परिणाम होतोय. पानपट्टी चालवण्याचा व्यवसाय सन्मानानं करता यावा यासाठी शासनानं तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश ठोंबरे यांनी केली आहे. ही बंदी तात्काळ करता येणार नसली तरी त्याचं धोरण ठरवून टप्प्याटप्प्यानं उत्पादन बंद करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण राजोपाध्ये, राहुल सरनाईक, अभिजित सरापले यांच्यासह सदस्य उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील मरळी परिसरात रस्त्याची बाजूपट्टी आणि मुख्य रस्ता यांच्यामध्ये लांबलचक भेग पडली आहे. यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्यात. या रस्त्याची दुरुस्ती करून निकृष्ट कामाबद्दल संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होतीये. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी ते कळे दरम्यान रस्त्याचं काम सुरू आहे. या मार्गावरील मरळी परिसरात रस्त्याची बाजूपट्टी आणि मुख्य रस्ता यामध्ये लांबलचक भेग पडली आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली ही भेग खोल आणि लांब असून पुढं ती भेग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाल्यात. या मार्गावरून सातत्यानं अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यानं या ठिकाणी अपघाताचा धोका वाढलाय. यामुळं वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या रस्त्याची दुरुस्ती करून निकृष्ट कामाबद्दल संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होतीये. राजकीय पक्ष संपवण्याचा भाजपचा मनसुबा वंचित हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते कोल्हापुरात विजयी संकल्प महासभेत बोलत होते. भाजप महापालिका निवडणुकीत मताला 5,000 रुपये वाटणार आहे असा आरोप करत हे पैसे घेणारे लोक लोकशाही मसनात पोचवण्याचं काम करतील अशी भीती व्यक्त करत लोकांनी मतांची झुंडशाही उभी करत भाजपला उद्ध्वस्त करा असं आवाहनही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं. वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा आणि शहरच्या वतीनं आज दसरा चौकातील मैदानावर विजयी संकल्प महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महायुती आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. राज्यात अनेक वर्षांपासून सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण सुरू आहे. यामध्ये राजकीय पक्ष काही मतदारसंघात जिवंत तर काही मतदारसंघात मेलेल्या स्थितीत आहे. कधी कुठं कुणाशी युती करायची याचं भान राजकीय पक्षांना राहिलेलं नसल्याची टीका त्यांनी केली. या पक्षांना सत्ता आणि सत्ता याशिवाय काहीच दिसत नाही. शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात भाजपसोबत इमानदार स्वच्छ कोण याची स्पर्धा लागली आहे. या खेळात ते पक्ष कमकुवत होत आहेत. भाजपचं राजकारण राजकीय पक्ष संपवण्याचं आहे. पक्ष संपवून आपण एकमेव शिलेदार राहायचं असं भाजपचं धोरण असल्याचा आरोप ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केला. परराष्ट्र धोरण, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
महापालिका निवडणुकीत भाजप मताला 5,000 रुपये देण्याच्या तयारीला लागलंय. पैसे वाटून तुम्हाला गुलाम करण्याचा त्यांचा हेतू असल्याची टीका त्यांनी केली. 5-5 हजार रुपये भारतीय जनता पक्ष एका मताला देण्याची तयारी आहे. ज्या घरामध्ये 5 मतं आहेत त्यांना किती मिळतील? आता हे 25,000 किती दिवस टिकतील? 25,000 घेऊन तुम्ही लोकशाही जी मस्तात देऊन पोचवलेली असेल, जे 25,000 रुपये वाटतात आहेत, तुम्हाला असं वाटतं त्यांचा हेतू स्वच्छ आहे? तुम्हाला गुलाम करण्याचा आहे. तुम्ही आवाज उठवणार नाही अशा अवस्थेमध्ये घेऊन जायचं. आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा, महात्मा फुलेंपासून सुरुवात झालेला लढा हे गाडण्याचं काम आपणच केलं असेल हे लक्षात घ्या. दुसरा तिसरा कोणीच नाही. कशासाठी? तर फक्त 25,000 असेल. कशासाठी? तर फक्त 25,000 असेल. लोकशाही शाबूत आहे तोपर्यंत मी कुणालाही घाबरत नाही. या निवडणुकीत मतांची झुंडशाही उभी करून भाजपला उद्ध्वस्त केलं पाहिजे असं आवाहन ॲडव्होकेट आंबेडकर यांनी केलं. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर क्रांती सावंत यांनी संविधान हा आपला आत्मा असल्याचं सांगितलं. वंचित बहुजन आघाडी लोकांचे हक्क आणि अधिकार देण्यासाठी लढत असून या निवडणुकीत मोठ्या ताकदीनं उभं राहण्याची गरज सावंत यांनी व्यक्त केली. राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, मुख्य प्रवक्ते प्राध्यापक सिद्धार्थ मोकळे, इम्तियाज नदाफ, उत्तर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, दक्षिण कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष बाबूराव आयवाळे, कोल्हापूर महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे यांच्यासह वंचितचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. बालकल्याण संकुलाच्या आवारात सजलेला मंडप, सर्वत्र रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, पोलीस बँडची धून आणि वराडी मंडळींचा शिगेला पोहोचलेला आनंद अशा उत्साहपूर्ण वातावरणात बालकल्याण संकुलात लहानाची मोठी झालेल्या पूजाचा विवाह सोहळा मंगळवारी खानापुरात राहणाऱ्या विश्वजित यांच्याशी मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या. बालकल्याण संकुलात लहानाची मोठी झालेल्या पूजा आणि खानापूर इथं राहणाऱ्या विश्वजित पुजारी यांच्या विवाहाच्या निमित्तानं साखरपुडा, मुहूर्तमेढ, हळदी असे विधी उत्साहात पार पडले. मंगळवारी विवाह सोहळ्याच्या निमित्तानं बालकल्याण संकुलाच्या आवारात भव्य मंडप उभारण्यात आला होता. सायंकाळी 5च्या मुहूर्तावर शेकडो वराडी मंडळींनी केलेल्या अक्षता आणि पुष्पवृष्टीनं सारं वातावरण आनंदमय झालं होतं. साताऱ्यातील महिला बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी पूजाचं पालकत्व स्वीकारून कन्यादान केलं. बालकल्याण संकुलातील या 75व्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं पूजा आणि विश्वजित यांच्या आयुष्यात आता एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या विवाह सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थिती लावून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूरमधील मंगळवार पेठेतील शासकीय बाल अनुरक्षण गृहामध्ये विश्वजित आणि पूजा यांचा शुभविवाह सोहळा आता इथे पार पडलेला आहे. पूजा ही आपली बाल अनुरक्षण गृहामधली विद्यार्थिनी जिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि विश्वजित आता STमध्ये कामाला आहे. आणि मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी मी फील्ड विजिटमध्ये जे PMFMEमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांचं एक सक्सेसफुल त्यांचा बेकरी प्रोडक्टचा त्यांनी जो काही उद्योग सुरू केलेला होता तो पाहण्यासाठी योगायोगाने गेलेलो होतो. आणि नंतर त्यावेळी मला वाटले नव्हते की त्याच घरामधील एक नवरदेव आहे तो आम्हाला पूजासाठी मिळेल. तर योगायोगाने हा विवाह जुळून आला आणि
आपल्या बालसंकुलामधला हा 75वा विवाह होता. तर हा खूप उत्साहाने हा विवाह सोहळा साजरा झालेला आहे. पूजाचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केलेले ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी आपली स्वप्नपूर्ती झाल्याचं सांगितलं. 1994 पासून या संस्थेशी संबंधित आहे. लवटे सरांच्यामुळं या संस्थेत एक अशी काय चाललं या संस्थेत म्हणून बघायला आलो आणि या संस्थेचा घटक झालो. त्यावेळी एक प्रसंग असा होता की मी या संस्थेच्या आवारात आलो की लहान लहान मुलं मुली मामा किंवा दादा काका म्हणून पायाला मिट्टी मारायच्या. त्यांना एक मायेची ऊब नेहमी समाजाकडून मिळावी अशी भावना असायची. तर त्यावेळी मनात एक स्वप्न होतं की यातील एखाद्या मुलीची जबाबदारी आपण पालक म्हणून लग्नाची घ्यावी म्हणून. तर मी गेल्या 5-6 वर्षापूर्वी हे नाव संस्थेकडे इच्छा व्यक्त केली होती आणि त्याप्रमाणे हे पालकत्व केलं. पूजा आणि विश्वजित यांनीही विवाह सोहळ्यानंतर बोलताना आपल्याला मनस्वी आनंद झाल्याचं सांगितलं. महिला बालविकास संस्थेच्या मुलीशी लग्न केल्याबद्दल मी आणि मला ते स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून मी इतक्या वर्ष थांबलेलो होतो. ते आत्ता आज पूर्ण झालेलं आहे. मी बालकल्याण संकुलमध्ये लहानाची मोठी झाले आणि इथनंच वाढले आणि इथे मला खूप प्रेम मिळाले आणि परिवार देखील मिळाला आणि इथून माझं पुढचं करिअर देखील केलं. त्याबद्दल थँक्यू. या सोहळ्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वायंगडे, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक राजेंद्र सोनुले, जिल्हा परिवीक्षा अधिकारी C.D. तेली, V.B. पाटील, पद्मजा तिवले, व्यंकप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, ॲडव्होकेट महादेवराव आडगुळे, ॲडव्होकेट शिल्पा सुतार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या 27व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 31 डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ परिसरात संविधान दौड आयोजित करण्यात आली आहे. या दौडमध्ये विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदुम यांनी केलंय. पद्मश्री डॉक्टर रत्नाप्पा कुंभार यांच्या 27व्या स्मृतिदिनानिमित्त काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीनं 21 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात संविधान दौडचं आयोजन करण्यात आलंय. संविधानिक मूल्य, आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या दौडमध्ये कोल्हापूर शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदुम यांनी दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या दौडचं उद्घाटन होणार आहे. 3 आणि 5 किलोमीटर अशा 2 टप्प्यात होणाऱ्या दौडसाठी 16, 25, 40, 55 वर्षाखालील आणि 55 वर्षावरील पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आलेत. प्रत्येक गटासाठी आकर्षक पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. पत्रकार बैठकीला काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदुम, उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद मगदुम, संचालक ॲडव्होकेट वैभव पेडणेकर आणि ॲडव्होकेट अमित बावडेकर उपस्थित होते. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं घरफाळ्याबरोबरच पाणीपट्टी आणि दिवाबत्तीमध्ये 50% कर सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. नियमित कर भरणाऱ्यांनाही सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपसरपंच अनघा पुजारी, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. शासनाच्या वतीनं राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जात आहे. या अभियानांतर्गत 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकीत घरफाळा रक्कमेत 50% सवलत देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी 2025-26चं चालू वर्षाची घरपट्टी एकरकमी भरणं बंधनकारक आहे. राज्यात अनेक ग्रामपंचायतीनं हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं मिळकतधारकांच्या थकीत घरफाळ्यात 50% कर सवलत दिली आहे. त्यानंतर पाणीपट्टी, दिवाबत्तीच्या करात सवलत देण्याची मागणी केली जात होती. याबाबत मंगळवारी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत पाणीपट्टी आणि दिवाबत्ती करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 31 डिसेंबर पूर्वी ग्रामस्थांनी या निर्णयाचा लाभ घेण्याचं आवाहन जगदाळे यांनी केलंय. नरसिंहवाडी ग्रामपंचायतीच्या घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कराच्या बाबतीत या ठिकाणी ग्रामपंचायतीनं मासिक सभा घेतली, ग्रामपंचायतीचे गावसभा पण घेतली आणि ही सभा घेत असताना यापूर्वी सभा लेट झाल्याचे काही लोकांचं मत होतं. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळं कुरुंदवाड नगरपालिकेच्या आचारसंहितेची अडचण असल्यामुळं आम्हाला हा निर्णय लवकर देता आला नाही.
मात्र याबाबतचा निर्णय आम्ही मासिक सभा आणि ग्रामसभा याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी आणि दिवाबत्ती कर हा 50% सवलतीनं घेण्याचं ठरलेलं आहे. ही 50% सवलत मागील बाकीवरती आहे. मात्र या वर्षीची बाकी पूर्ण भरावी लागणार आहे. त्यामुळं ग्रामस्थांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि 31 डिसेंबरपर्यंतच ही सवलत असल्यामुळं पुढील कालावधीचं कोणत्याही प्रकारचं आश्वासन आपल्याला देता येणार नाही आणि म्हणून 31 डिसेंबरपूर्वी ग्रामस्थांनी घरफाळा, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर हा वेळेत भरून सवलतीचा लाभ घ्यावा. उपसरपंच अनघा पुजारी यांनी जे नागरिक नियमितपणे कर भरतात त्यांनाही सवलत देण्याचा आम्ही ठराव केला असून याबाबत लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. या निर्णयामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून कर वसुली विकासाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. यावेळी माजी उपसरपंच रमेश मोरे, शिवराज जाधव, बजरंग कांबळे, विनायक काळे, गणेश सुतार, रमेश खिरुगडे, ग्रामविकास अधिकारी हेमंत कोळी, दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते. कागलमधील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठी रांग लावली होती. या निमित्तानं कागलचे घाटगे घराणे आणि अक्कलकोटच्या भोसले घराण्यांमधील ऐतिहासिक ऋणानुबंधांना उजाळा मिळाला. सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना कृपावंत होऊन प्रदान केलेल्या पवित्र पादुका प्रथमच कागल परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या. श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे आणि संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकारातून हा ऐतिहासिक दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी मोटेच्या विहिरीवरील बंगल्यात मंत्रोच्चारात पादुकांचा विधिवत अभिषेक सोहळा पार पडला. हा अभिषेक श्रीमंत प्रवीणसिंह राजे आणि नंदितादेवी राजे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बसस्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पादुकांचं आगमन झालं. तेथून सजवलेल्या पालखीतून टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढत पादुका श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. श्रीराम मंदिरात विधिवत पूजन करून पादुका दर्शनासाठी विराजमान करण्यात आल्या. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. यावेळी अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत सयाजीराजे भोसले, राजे बँकेच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे, वीरेंद्रसिंह राजे घाटगे यांच्यासह कागल परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या निमित्तानं कागलचे घाटगे घराणे आणि अक्कलकोटच्या भोसले घराण्यांमधील ऐतिहासिक ऋणानुबंधांना उजाळा मिळाला. इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मुलाखत वेळी उपस्थिती होती. महापालिका निवडणुकीसाठी इचलकरंजीत उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आलाय. इचलकरंजी महापालिकेसाठी भाजपकडून लढण्यासाठी तब्बल 450 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यापैकी कुणाला संधी द्यावी हा प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झालाय. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी इचलकरंजी महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी इचलकरंजी महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच आम्ही लढणार असून त्यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत. त्यांनी राज्यातील 29 महापालिकांमध्ये महायुतीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासह महसूल मंत्र्यांच्या कारवायांमुळे अस्वस्थ महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुकारले 2 दिवस सामूहिक रजा आंदोलन. आज पहिल्या दिवशी आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महसूल विभागाचं कामकाज ठप्प. वंचित राजकीय पक्ष संपवण्याचा भाजपचा मनसुबा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा कोल्हापुरातील विजयी संकल्प महासभेत निर्धार. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं नाव बदलण्याविरोधात कोल्हापुरात आम्ही भारतीय लोक आंदोलनाचं आत्मक्लेश आंदोलन. भाजप महात्मा गांधींचं नाव पुसण्याचं काम करतंय.
आमदार सतेज पाटील यांची टीका. नगरपालिका निवडणूक मतमोजणीचा राज्य निवडणूक आयुक्तांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला आढावा. कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची जिल्हाधिकारी अमोल येडगेंची माहिती. आणि मद्यधुंद आजोबा तोल जाऊन पडला, 4 महिन्यांचं बालक गंभीर जखमी. इचलकरंजीतील स्वामी मळा परिसरातील विचित्र प्रकार. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.